ह्या आहेत विद्यांगणच्या झाडावर उमलणाऱ्या कळ्या की ज्यापासून रंगीबेरंगी सुगंधित फुले उमलत आहेत आणि ह्या फुलझाडाची योग्य प्रकारे वाढ होण्यासाठी त्यांना पाणी माती यांच्यासोबत खेळणे, मोकळ्या वातावरणाचा आस्वाद घेणे, सूर्यप्रकाश, पाऊस आणि थंडी देखील अनुभवणे अत्यंत आवश्यक असते आणि हे बाळगोपाळ सर्व नैसर्गिक घटकांचा पुरेपूर आनंद घेताना आपण बघत आहोत. पूर्ण भान हरपून मनसोक्त पाण्याच्या आनंदात सर्व किलबिलाट चिंब चिंब न्हावून निघत आहे. रोज विद्यांगणला वेळेवर पोहोचणे, वंदना आणि मग कपाळावर घामाचे मोती चमकेपर्यंत खेळणे, भोजन, क्रियाकलाप, धमाल गाणी, गोष्टी, ताईंसोबत हितगुज, फेरफटका, मंदिर भ्रमंती आणि अजून बरंच काही, हे सर्व फुलझाडाला खतरूपाने दिले जाते. मुलांच्या मनरूपी परागकणांची अतिशय कोमलतेने काळजी घेतली जाते. त्या कळीचा पंचकोशात्मक आणि सर्वांगीण विकास करून उमललेले सुंदर फूल भगवंतांना नेहमीच प्रिय असते. ह्या दृष्टीने विद्यांगण नेहमीच प्रयत्नशील आहे आणि असेल सुद्धा. टाळ्या साथीसाठी हरी. आता अन दळण बाईक दळा दळण बाईक दळा दळण बाईक दळा कशी म्हणायची ना दळण बारीक दळा 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 दळण बारीक दळण बारीक दळा दळण बारीक दळा उमेशसाठी टाळ्या. हरी हो. दळण बारीक दळा 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 दळण बारीक गळा दळण बारीक गळा दळण बारीक गळा दळण बारीक गळा दळण बारीक फारच हळू दळण दळतोय तुमचं. अकरम बकरम देखो ये तिकरम जादू की
बारसं. उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा आम्ही मैत्रिणी खेळत होतो. अचानक आम्हाला एक कल्पना सुचली. आम्ही आईला विचारले, आम्ही सगळ्या मुली मिळून बारसं करू का? आईने हो असे बोलताच आम्ही लगेच कामाला लागलो. एक एक करून सर्वांना आमंत्रण दिले. कृष्णाताईंना बोलवताना जेवणात काय बनवू असे विचारले. ताई म्हणाल्या, मी सर्वांसाठी कस्टर्ड आणणार आहे, त्यामुळे तुम्ही काहीतरी गरम पदार्थ बनवा. मग बारशाच्या दिवशी आम्ही बटाट्याची भाजी आणि पुरी बनवली. ओढण्यांनी तंबू बनवला. त्या दिवशी सकाळी 7 वाजता रांगोळी काढली. पाळणाही सजवला. आम्ही तयार झालो. एवढ्यात सगळे जमले. कार्यक्रम सुरू झाला. सगळ्या मुलींनी आपापल्या भावल्या आणि स्वतःही एकदम नटून थटून आल्या होत्या. सगळ्या मुलींनी आपापल्या भावल्यांचे नाव ठेवले. आम्हाला सगळ्यांना खूप मजा आली. जेवणही सुदैवाने स्वादिष्ट बनले. एकूण कार्यक्रम छान झाला. माझं नाव काय? ताईला विचार. मामा. हे कोण आहे? ते कोण आहे आता? श्यामा. विद्यांगणचा गड, विद्यांगड. समोरच एक मोठा दगड होता. तो झाडांनी वेढलेला होता. तिकडली झाडी स्वच्छ करून छोट्या मुलांनी त्याला गड बनविले. थोड्या दिवसात मुलं मुली सगळे गडाला सुंदर बनवायला लागले. तोफ, अस्त्र, शस्त्र, राजसभा, सिंहासन. त्यामध्ये भांडणं पण झाली. कोण गडावर येऊ शकतं व कोण नाही. पण ज्या दिवशी आम्हाला समजलं की JCB ती जमीन सपाट करायला येत आहे, तेव्हा सगळं भांडण विसरून सगळे एकत्र येऊन सगळं आवरायला लागले. चांगले दगड काठ्या बाजूला काढले. कुठे काही राहिलं तर नाही हे पाहिलं. संध्याकाळी JCB आला. सगळे पाहत होते. पाहता पाहता गड तोडला. दगडांचे तुकडे झाले. सगळे रडत होते. काही तर हुंदके देऊन रडत होते. खूप वाईट वाटत होतं, पण तरी पाहायचंच होतं. थोड्या वेळात सगळे घरी गेले. मनोमय आणि शौर्य होते. खूप रडत होते. ताई दादांनी त्यांना दुसरीकडे घेऊन जायला सांगितलं.
पुढच्या 2 दिवसात सगळ्यांना परत उत्साह आला. JCBने दगडं तिकडेच एका ठिकाणी ठेवले, त्यालाच गड मानलं आणि नवीन उत्साहाने सगळे खेळू लागले. आमचे पिल्लू. किती गोड होते आपली कुत्र्याची पिल्लं, आठवतंय? जेव्हा सगळ्यात पहिलं हिराने 6 कुत्र्याची पिल्ले दिली होती, आपण किती खेळायचो त्यांच्याबरोबर. त्यांना अंगावर घेऊन उड्या मारून केवढ्या वेळा आपण त्यांना आंघोळ घातली आहे. पण त्यांच्या अंगावर किती सारे किडे होते, त्यांना बघून चांगलं नाही वाटायचं. म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना औषधं लावली. त्याच दिवशी केवढ्या जोरात वादळ आलं होतं. सगळे पिल्लू इथून तिथे पळत होती आणि त्यांना उचलायचं कसं, आता गेटच्या आत कसं आणावे हे आम्हाला कळत नव्हतं. आता ती मोठी झाली आहेत, कुठून कुठून बाहेरच निघून जात. तरी आम्ही विद्यांगण संपल्यावर खेळायच्या वेळेस त्यांच्याशी खूप खेळतो. खूप लोकांनी आपले पिल्लू घेण्याचा प्रयत्न केला, पण आपण एकही पिल्लू त्यांना घेऊन दिला नाही. पण तरी एक पिल्लू देवाघरी गेला. तेव्हापासून आपण रोज आपल्या पिल्लूंना काळे टिक्के लावायचे, त्यांना नजर न लागण्यासाठी. त्याच्यामुळे अजून पण आपले पिल्लू आपल्याकडेच आहेत. आता ते आपल्याबरोबर रोज नसतात, खूप लांब लांब फिरतात, तरीही ते विद्यांगणचे भागच बनले आहेत. शिवसम्भूत भुवि संजात ನಂಬಿದವಗಿಂಬು ಕೊಡುವವನೀತ ಸಾವಿರ ದೈವದ ಮನಸಂಪ್ರೀತ ಬೇಡುತ್ತ